मस्त असं हे डेकोरेशन बाप्पाचं. रात्री खूप सुंदर दिसतंय की नाही. हे नमस्कार मंडळी आणि स्वागत तुमच्यापर्यंत नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. तर मी आता आलेलो आहे माझ्या गावाला म्हणजेच धानसरला. आणि तुमच्या मागे बघू शकतो तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात उभा असलेला आपला हा छोटंसं घर आणि त्या घरामध्येच्या बाल्कनीमधनं मी आज शूट करतो आहे स्ट्रेट अवे फ्रॉम धानसर. आणि होप सगळे चाकरमाने आपल्या गावी सुखरूप पोचले असतील आणि आपली तयारी जी आहे जी सुरुवात केलेली असेल गणपतीची. आणि आपण आपल्या इकडे आपल्या सगळ्या भावांनी म्हणजे माझे जेवढे काका भाऊ जे सगळे आहेत त्या लोकांनी पूर्ण तयारी केलेली आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू देम. मी तुम्हाला आपलं डेकोरेशन वगैरे तर सगळं दाखवीनच आणि हे सगळं त्याही लोकांनी सगळे रेडी करून ठेवलेले आहेत. सो खूप भारी आहेत आणि उत्सुकता असतात सगळेजणं. आणि ह्यावर्षीसुद्धा आपण त्याच उत्साहाने आपला बाप्पाचं आगमन करणार आहोत. आणि मी आता जस्ट पोचलेलो आहे आणि एक आता 5-10 मिनटात आपण जाऊ दर्शनाला. आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपल्या गावातले वेगवेगळे घरी जाणार आहोत आणि त्यांचे डेकोरेशन्स दाखवणार आहे. त्याचबरोबर कसे बनवले गेलेत ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. आणि त्याचबरोबर माझा प्रयत्न असेल तुम्हाला की आपल्या गावात किंवा आपल्या घरी ज्या होणाऱ्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत जसं की म्हणजे छोटे छोटे इव्हेंट्स आपण बोलू शकतो. जसं की भजन झालं, कसं कोण पत्ते खेळतं आहे, किंवा जागरणाला आपण म्हणजे काय करतो, किंवा जेवणाला आपल्याकडे काय काय आहेत, वेगवेगळे कसे पदार्थ बनले जातात, ते सगळं आपण दाखवणार आहोत. आणि होप तुम्ही हा एन्जॉय कराल. आणि ह्याच्यामधनं पण तुम्हाला जे डेकोरेशन्स आहेत ते तुम्ही एखाद वेळेस पण तुमच्या पुढच्या वेळेसच्या डेकोरेशनसाठी उपयोगाला येतील असं पण म्हणजे आपण विचारू त्यांना कसे केले काय केले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करणार आहोत. त्याचबरोबर 1.5 दिवसाचा विसर्जनाचा सोहळा जो आहे तो सुद्धा दाखवणार आहोत. तर होप तुम्ही एन्जॉय करा हा व्लॉग. आणि आपल्या शॉर्ट्स आपण रील ज्याला आपण म्हणतो ते मी लगेच अपलोड करीनच एक काही वेळातच. आणि म्हणजे रेडी करीन आणि मग आजच्या दिवसातच मी तो अपलोड करून टाकेन. तर स्टे ट्यून आणि होप तुम्ही एन्जॉय कराल. चला माझ्याबरोबर आता गणपतीच्या दर्शनाला. सो मंडळी आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे जिथे आपला बाप्पा बसतो. आणि हे बघा डेकोरेशन आणि आपल्या बाप्पाचा फर्स्ट लुक सुंदर असा बसलेला हा बाप्पा. आणि इट्स नॉट अ फेस्टिवल, इट्स ॲन इमोशन असं जे म्हणतात ते खरी गोष्ट आहे. आणि ते आपण 2 मूर्त्या ठेवतो. तसेच छोटी मूर्ती आहे ती पूजेसाठी असते. इकडे सगळे काक्या मोदक करत आहेत. आता आपल्याकडे मोदक चालले, सगळ्या जावा माझ्या मोदक करतात. ह्याला दिवा म्हणतात आणि हे सगळे मोदक आहेत. गणपतीला या आमच्याकडे. त्याला छोटी बहीण म्हणतात. बघू बघू ही छोटी बहीण. हे गणपतीसाठी आम्ही दरवर्षी 21 दिव्यांची आरती करतो. एक खास आरतीचं महत्व आहे की 21 दिव्यांची आरती करायचीच असतो. त्याच्याने घरात भरभराटी, समृद्धी, सुख, शांती सर्व भेटतं. अच्छा, ओके. सो मंडळी या आता जेवायला. जेवणामध्ये आपल्याला आज आहे वरण भात, विरड्याची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे आणि मोदक आहे. या सगळे जेवायला आम्ही आता आलेलो आहोत ते म्हणजे आकाशकडे. आणि भाऊ आणि माझी आई सगळे आम्ही आलेलो आहोत आकाशकडे.
तर हा जो आता गणपती आपण बघणार आहोत हा आहे आपल्या सर्वेश दादाकडे, आणि सर्वेश दादाकडे मी आलेलो आहे. आणि हा असं गणपतीचं डेकोरेशन. सो आत्ताचं जे डेकोरेशन आहे त्याला पनवेल महानगरपालिकेकडनं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पण मिळालेलं आहे या डेकोरेशनसाठी. आणि असं सुंदर असा हा वर्ल्ड कप स्टेडियम जिथे आपण जिंकलेलो वर्ल्ड कप त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. आपण यावर्षी आपला भारत देशाने T20 ICC ची मॅच जिंकली, त्याचा देखावा आम्ही साजरा केलेला आहे, म्हणजे लाईव्ह. तर जी आपण जी कॅच बघितली होती ती आपली विनिंगची मेन कॅच होती. ऍक्च्युली माझं ते थोडंसं हे राहिलं टाइम न भेटल्यामुळे, तो देखावा मला दाखवायचा होता. स्टेडियम सिक्युरिटी वगैरे, म्हणजे जसा ओरिजिनल असतो हा वर्ल्ड कप असतो. ही ट्रॉफी देण्यात आली होती बरोबर, आणि ती भारताने जिंकलेली आहे, म्हणून आम्ही देखावा केलेला आहे. चालेल, खूप सुंदर केले डेकोरेशन. थँक्यू. ओके. सो हा जो डेकोरेशन आहे आपल्या उद्धवकडे आहे, आणि उद्धवनीच्या डेकोरेशनमध्ये महादेव तपश्चर्या करतात हिमालयामध्ये आणि त्यांचे सुपुत्र बसलेले आहेत. असं काहीसा हा डेकोरेशन आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन. हा पण छान वाटतं बघायला, प्रसन्न वाटतं. इकडे वैभवची 3rd month ॲनिव्हर्सरी आहे, वैभव आणि सायलीची, त्याचं सेलिब्रेशन चालू आहे. हे गुड मॉर्निंग मंडळी, आणि होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आजचा दिवस आहे दुसरा, आणि पप्पाचा दुसरा दिवस आहे हरतालिका, आणि त्याकरिता आपले काकी आई हे सगळी लोक उपास वगैरे ठेवतात. आता एक्झॅक्टली हे काय असतं ह्याच्या मागचं आपण जाणून घेऊ आपल्या काकींकडनं आणि आईकडनं. तर आपण आता जाऊया पहिल्या दर्शनाला, आणि दर्शन घेऊ, आणि मग पुढचा प्रोग्राम काय असेल ते बघू. त्याचबरोबर आज 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जनसुद्धा आहे, सो ते पण आपण दाखवूच कसं आपल्या इकडचं विसर्जन असतं पारंपरिक. तर हे सगळ्या आज गोष्टी होणार आहेत, आणि अजूनमध्ये काय असेल प्रोग्राम तर तो पण तुम्हाला दाखवेल. तर चला माझ्याबरोबर आता जाऊया दर्शन. सो मंडळी, हे जे तुम्ही बघताय एवढे मोठी मोठी टोपं गंज जे आहेत ते आपल्या 5 दिवसासाठी नेक्स्ट 5 दिवसासाठी सेटअप केलेलं किचन आहे, आणि इकडे सगळं आपलं जेवण बनतं, आणि छान छान जेवण मस्तपैकी बनवतात. 2 काके आहेत ज्या बनवतात जेवण, आणि इकडे बघू शकता राहुल आणि वैष्णवी हे 2 जण मला सध्या वाढत आहेत जेवण, आणि खूप छान पद्धतीने वाढत आहेत. मी बसलेलो जेवायला आता सध्या. आजच्या जेवणाला वरण आहे, भात, शिरा आहे, कोबीची भाजी आहे आणि वाटाण्याची भाजी आहे. या जेवायला ते सगळे. सो मंडळी आता मस्त जेवलेलं आहे, चमचमीत असं जेवण आपलं झालेलं आहे, आणि
आणि आता बाप्पाच्या इथे बसूया. आणखी आता थोड्या वेळातच आपल्याला विसर्जन सोहळा सुरू होणार आहे. जो 1.5 दिवसाचा गणपती असतो त्याचं विसर्जन होतात. आपल्या गावात जेवढे 1.5 दिवसाचे गणपती आहेत ते तळावरती जातात आणि मग तिकडे जाऊन विसर्जन होतं. सो आपण आता त्या सोहळ्यासाठी पण तयारी करूयात. पण त्याचबरोबर आपण सगळे काके आणि ते सासू सासरे माझे मायाळू, दीर जावं माझे हौशी आणि गणपतीचं नाव घेतले गणपतीच्या दिवशी. झिन झिन जिन्यात उभी होते जिन्यात, खंचोळी अंगात गुलाल गंगा, जायफळ वटीत लवंगा मुठीत, नेसले सोगे सोडले पितांबर, चांदीच्या किल्ले उघडल्या खोल्या, खोल्यात होते 7 हंडे, हंड्यावर होती परात, परातीत होता चकमापूर, मला दाखवा लखमापूर, लखमापूरच्या चोळ्या येवल्याचे धोतर, नाव घेते जाईन समीरची बहीण, नाव घेते एक चंद्रकांत भक्ताची लेक, नाव घेते काची रमाकांत कसबेची भाची, पहिले होते तानी मी आता आहे मी मुकुंदची राणी. शान नऊवारी आहे महाराष्ट्राची शान. वैभवरावांचं नाव घेते, ते आहेत माझे जोगी प्राण. प्रमोद दत्तांचं नाव घेते, ऋषी पंचमीची वेळ. काकी पण राहिल्यात. नाव घे नाव घे नाव काय घ्यायचं, नवराबाला शेवटी आवाज म्हणायचं. नाव घेते नारायण पाटलाची लेक. चांदीच्या ताटावर रुमाल ठेवले विळू, अरुणरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राख. नाव घ्या करू नका गजर, विनोदरावांचं नाव घ्यायला मी आहे हजर. हा आपला टी शर्ट असणार आहे आणि इथे आपल्या गणपती मोरया लिहिलेलं आहे. गावाचं नाव आहे आणि मोठं घर, ज्या मोठं घर हे नावाने आपल्या घर ओळखलं जातं. आणि हा मागचं माझं नाव. हो मंडळी, आता मी चाललो आहे जिथून आपले गणपती निघालेले आहेत. दारादारातनं आपले गणपती निघतात आणि त्याच्यासाठी मी पण चाललेलो आहे. तर चला आता माझ्याबरोबर 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाला. संचरोनी राही हृदया माझी, संचरोनी राही हृदया माझी. जय राम सो सर्व बाप्पांना आपण हातगाडीमध्ये बसवून छानपैकी अशी त्याची विसर्जनाची तयारी.
खाली द्यायला लागेल त्याच्या खाली ठेव ते जीवन ही पिशवी का कामाची नाही ना आता देव टाकून दे याच्यात. हे पिशवी देते चांगले. गणपती असतात तो मंडळी आपला हा 1.5 दिवसाचा विसर्जन बाप्पाचं झालेला आहे आणि त्याचबरोबर आपला हा ब्लॉगसुद्धा मी इथेच संपवतो. तो कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक द्या, मनापासून आवडला 3 जणांना शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर सबस्क्राईब करा विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.